हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज होती हनुमान जयंती. तर हनुमान जयंतीनिमित्त मी आणि माझ्या नवऱ्याने विचार केला की आपण जाऊयात हनुमानजींच्या मंदिरात जे आहे अंजनेरी येथे. तर आम्ही दोघे निघालो आणि आमच्यासोबत कॉलनीमधल्या 3 ते 4 बायकाही निघाला आणि एक दादाही निघाला. असे बोलले जाते की हनुमानजींचा जन्म अंजनेरी पर्वतावरती झालेला आहे, पण अजून ते सिद्ध झालेलं नाही आहे. काही जण बोलतात की कर्नाटकच्या हंपी या गावामध्येही झालेले आहे, पण हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे काही कारणांमुळे. आम्हाला अंजनेरीला पोचायला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं लागले आणि गप्पा गोष्टी करत करत आम्ही कसं अंजनेरीला पोचलो ते कळालंच नाही. अंजनेरी हे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या मध्यस्थी आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे समोर सगळ्यात उंच पर्वत दिसत आहे तेच आहे अंजनेरी पर्वत. आम्ही त्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी जे सिद्ध हनुमान टेम्पल आहे तिथे चाललो आहोत. इतक्या वर्ष नाशिकमध्ये राहूनही मी कधी अंजनेरी पर्वतावर आणि हनुमानजींच्या मंदिरात गेलेले नाही आहे. हे माझा फर्स्ट टाईम आहे. मी पहिल्यांदा हनुमानजींच्या मंदिरात जाणार आहे. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे. मंदिर कसं आहे कसं नाही. सगळेजण बोलतात की आधी मंदिर खूप जास्त वेगळं होतं आणि आता मंदिरामध्ये खूप जास्त सुधारणा केल्या आहेत. तर फायनली मी 15 ते 20 मिनटात खूपच जास्त लवकर आम्ही मंदिरापर्यंत पोचलो होतो आणि आम्ही आमची गाडी पार्क केली आणि आम्ही मंदिराकडे निघालो. खूप जास्त गर्दी दिसत होती आम्हाला आणि ऊनही खूप जास्त होते. मंदिरापर्यंत पोचायला थोडंफार चालावं लागतं, कारण डायरेक्ट आत आपण गाडी नाही नेऊ शकत. तर मित्रांनो, मी फटाफट आमच्या चपला काढल्या आणि आम्ही हार घ्यायला निघालो. तर आम्हाला 20 रुपयामध्ये या दादांनी हार दिला. आम्ही नारळ आणि प्रसाद काहीही घेतलं नव्हतं. आम्ही फक्त हार घेतला आणि मंदिराकडे निघालो. फायनली मी हनुमानजींच्या मंदिरामध्ये पोचले होते. मूर्तीच्या समोर मी उभी होती. खूपच भव्य मूर्ती होती आणि खूपच उंच होती. बघून खूप जास्त प्रसन्न वाटलं. मला सारखे असं वाटत होतं की मूर्तीच्या समोरच उभं राहून मूर्तीकडे बघत राहावे, सारखे बघत राहावे, पण गर्दी खूप जास्त होती. त्याच्यामुळे मला गर्दीमध्ये उभं नाही राहता आले. तर आमचे चांगल्या प्रकारे 5 ते 10 मिनटात दर्शन झाले सगळ्यांचे. हनुमान जयंती निमित्ताने आतून आणि बाहेरून लाईटिंग आणि फुलांचं खूप चांगल्या प्रकारे डेकोरेशन केलं होतं. दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळ्या बायका बसलो एका साईडला मंदिरात आणि देवाचं नाव घेत बसलो. खूप छान वाटत होतं. सगळेजण फोटो काढत होते, सेल्फी काढत होते, देवाचे फोटोज काढत होते. तर मित्रांनो, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.